आत्ताची ही दृश्य आली ती जखमींना रुग्णालयात दाखल केले जाते। जखमी यात काही जण आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते त्याची ही दृश्य आहेत। त्यामुळे आता लवकरच आपल्यापर्यंत जखमींचा आकडा पोहोचेल, मृतांचा आकडा पोहोचेल। कदाचित जखमी जर बोलू शकत असतील तर त्यांच्याकडून ही दुर्घटना घडली त्यावेळेला काही तांत्रिक बिघाड झाला होता का विमानात हे कळू शकणार आहे। सध्या 2 जखमींना रुग्णालयात पोहोचवत असल्याची दृश्य आपण बघतोय साम टीव्हीवर। ही दृश्य गुजरातच्या अहमदाबाद मधली ही दुर्घटना आहे आणि या दुर्घटनेतल्या जखमींना सध्या रुग्णालयात आणलं जाते। रहिवासी भागातलं हे विमान कोसळले, दुर्घटना घडली आहे त्यामुळे तिथल्या रहिवाशांची सुद्धा मदत सध्या मिळते आणि पोलीस अग्निशमन दलाचे जवानही दाखल झालेत। धुराचे मोठमोठे लूट एकीकडे आपण बघतोय तर दुसरीकडे परिसरातल्या रुग्णालयांमध्ये या सगळ्या जखमींना आणलं जाते त्याची दृश्य पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडे। विशाल, जखमींना रुग्णालयात आणत असल्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। आकडा काही कळू शकलाय का जखमींचा, त्याबद्दलचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचलेत का? खरं पाहिलं तर अद्याप कोणत्याही स्वरूपाचा आकडा जो आहे जखमींचा तो समोर आलेला नाही। मात्र जे दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यामध्ये 2 जखमी जे प्रवासी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये आणण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तर रहिवासी भाग आहे आणि त्या ठिकाणी आता जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार जवळपास 10 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या तिथं पोहोचल्याचं कळतंय आणि या संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते तिथं युद्ध पातळीवर सुरू असल्याचं कळतंय। आणि ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस अगदी काही अंतरावरच या दुर्घटना स्थळावरून अगदी काही अंतरावरतीच एअरपोर्ट आहे आणि ज्यावेळेस विमानानं टेक ऑफ घेतला त्या टेक ऑफच्या अवघ्या काही मिनिटांमध्येच ही जी दुर्घटना आहे ती घडल्याचं दिसून येते। मात्र या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र ज्यावेळेस एखादे फ्लाईट जी आहे ती टेक ऑफ होत असते त्यावेळेस त्या संपूर्ण विमानाचं तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण चेकिंग जे आहे ते केलेलं असतं। मात्र कोणती त्रुटी घडली आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एखादं विमान ज्या वेळेस दुर्घटनाग्रस्त होत असतं त्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स असतो आणि त्या ब्लॅक बॉक्स मधूनच नेमकं त्या विमानाची दुर्घटना का घडली त्याचं मुख्य कारण एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे। या अपघातामध्ये काही जणांचा जीव गेला असण्याची शक्यता आहे। बघूयात काही महत्त्वाचे मुद्दे या अपघातासंदर्भातले। मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती आहे कारण विमानात 130हून अधिक प्रवासी होते। इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या असल्यानं मोठी हानी इथे घडलेली आहे। या विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या। मेघानी नगरमधल्या वस्तीत विमान कोसळले त्यामुळे सुद्धा इथे मोठी हानी घडलेली असणार आहे। रहिवासी भागात हे विमान कोसळले। अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं हे विमान होतं। टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणात विमान कोसळले। आत्ताची अपडेट 242 प्रवासी या विमानात होते, क्रू मेंबर्स आणि 242 प्रवासी विमानात होते त्यामुळे मोठी हानी या दुर्घटनेत झालेली आहे।